तर बरोबर आहे ना 5,000 रुपये. चला आता 10 जणांची तुम्हाला 5,000 रुपये दिले. अजूनही कोणी वाढले समजा माणसं तर काही हरकत नाही. आपण बाकीचं पेमेंट समजा डायरेक्ट आपण फळावर गेले की तिथे तुम्हाला 5,000 प्रत्येकी माणसानं देऊन देऊ. अजूनही जुटत असन 10-15 लोक तरी चालते आपल्याला. उद्या बिलकुल 407 टाटा पाठवून देतो मी सकाळी 7 वाजेपर्यंत. तुम्ही बरोबर तिथं येऊन जा. ड्रायव्हर आपण कसं तयारी सांगून देतो मी तिथे येऊ द्या बा. बरं 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 पाय तर मी विचारपूस करतो अजून जर कोणी वाढले तर वाढले 5-6 वाढवू शकते समजा. पण नाही म्हटलं आपल्याला काम मग समजा बरेच दिवस पुरून का मग का नाही तर बस आपलं 3 एकर झालं की पळायला घराकडे. म्हणजे कसं आम्हाला जायला पुरलं पाहिजे कमीत कमी. अरे काम तर तुम्हाला राजा सुटत नाही उन्हाळ्यालो मे जून पर्यंत. मग रसवंती आता कसं का पहिल्यासारखं राहिल्या का काही चालूच असते दा. तुम्ही टेन्शनच नका घेऊ. गाड्यावर गाड्या गाड्यावर गाड्या. तिकून तोडली एक गाडी की रोजची इकडे बिलकुल रवाना करायची. पेमेंट आहे तुम्हाला 2-4 दिवस आठ बिलकुल पैसे भेटले की मोकळे. मला सांगा तुम्ही 1-1, 1.5 लाख रुपये छापता तुम्ही या 2-4 महिन्यात. तर आता बाकी तर काही अडचण नाही राहिली. आता तुम्हाला 5,000 दिले मी लिहून घेतलं. तर आता येऊ का मग मी आता. म्हणजे कसं मला गाडीचं पाहा लागत. ते तर आहेच म्हणा. गाडी लवकर पाठवा फक्त उद्या. आणि बाकीचं म्हणलं कसं तिथं राग याची व्यवस्था आहे ना म्हणलं. ते वावरावाल्याला फोन करून द्या म्हणलं एखादा. उद्या मजूर येऊ राहिला बा थोडीशी व्यवस्था करून ठेव म्हणा. कमीत कमी पाण्याचा माठ गीट भरून नाही तर मग तिथं जाऊन आम्हाला पाय 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 त्याला तर पहिले फोन करावं लागते. हो काऊन की कसं आहे ती जरा चवनेल दिसू राहिला. दुसऱ्याला ऊस द्यायचा तर बसा लागेल चांगला ऊस आहे का त्याचा. एक तर आता रसवंतीच्या लायकचा. 1 मिनिट मी त्याला फोन करतो. त्याला म्हणतो उद्या लेबर येऊन राहिला. काऊन की बा पहिली टोळी पळाली तिथून. पहिली टोळीनं लगाने ॲडव्हान्स घेतला आता 5,000 रुपये. रातोरात गायब झाले तर पताही नाही. जेवारीचं पोतच मागे म्हणते बा. मॅडम जाऊ द्या पाहू द्या आता काय करता. मला 5,000 टिपर त्यात बसली. तर आता म्हणून तर आता हे बा भरोशाची तुम्हाला आता सांगून राहिलो. म्हणून मी पैसे नाही देऊन राहिलो. आहेतच ना लोक लय लोफर झाले तर. पण आमच्यासारखी टीम नाही सापडणार तुम्हाला. तुम्हाला 5 ने 50चा फटका बसणार आहे. बिलकुल बा सांगतो ना तुम्ही यायले बरं केलं पैसे नाही दिले. तिथं गेल्यावर देऊन टाक जा. लावा त्या कास्तकाराला फोन लावा म्हणा बा येऊन राहिले मला 15 लोक 10-15 लोक. व्यवस्था करून ठेवा बरोबर. गाद्या दुल्या हे ते बाकीचं थंडी गिंडी आहेत. गोडाऊन गिडाऊन काय आहे काय नाही सांग म्हणा लवकर. गोडाऊन आहे का नाही का गाद्यान दुल्या थांबा तुम्ही लोक तिथं थंडी नाव कळणार नाही तर मला म्हणा 1 मिनिट फोन लावू द्या पाय तुम्ही काय म्हणते. आता जेवायला आले हो उसरला असं तिकडला हो आता यायला आठवण आली माई. काय कशी काय आठवण आली म्हणलं माई. कसं काय म्हणलं राजभाऊ काय माणसा राजा ते जरासा ऊस तोडला ते टीम पळाली काय इथं माणसं पाठवता पता नाही. मग ऊस इकडे सोकून राहिला राजा काय माणसा तुम्ही. 5,000 रुपये मला ॲडव्हान्स दिला अटकून पाडलं मला. मी हे पा तुम्हाला सांगू राहिला आता तुम्ही जर आज माणसं किंवा उद्या माणसं नाही पाठवले तर मी लोकांना दुसऱ्याला ऊस देणार दुसऱ्या रसवंतीवाल्याले. नाही तर कारखान्याला पाठवून देईन मी. टेंशन मत लो ना तुलसीराम भाई राजू भैया है ना. होता 1-2 दिन इधर उधर फिर क्या तो लेबर लोगों के हाथ में है ना सब. अभी कोई टेंशन नहीं अपने को. एक बहुत बड़ी गैंग अपने को मिल गई कोयता गैंग रामपुर के है. तो अपन कल आ रहे सवेरे समझो 9 बजे तक पहुंच जाते वहाँ पे. कोई टेंशन नहीं अभी. कल के कल धुआं बजा देंगे तुम्हारे गन्ने का कोई टेंशन नहीं. जितने भी गाड़ियाँ हैं उतने कल लेके जाएंगे हम. राजा बहुत झाला मारते हैं तुम. कल आ रहे 4-5 दिन हो गए ना आज तो नहीं. फिर क्या वो टीम भाग गई तभी से तो मैं राह देख रहा तुम्हारी. क्या राजा तुम भरोसा रखते जाओ ना जरा सा. ये देखो ये गैंग वाले आदमी है यहाँ पे खड़े हैं रामपुर में हूँ. अभी एडवांस दिया उनको मैंने. उनसे बात करो जरा सा. बोलो इनसे बोलो बरो जरा सा तुलसीराम भाई ये उधर के दरियापुर के उधर का गाव है उधर के वो बोलो उनसे बोल बरं. नमस्कार भाऊ नमस्कार म्हणलं आम्ही हे पहा रामपूरचे 10 ते 15 लोक उद्या येऊन राहिलो. इथं आलेले आहे तुमचे राजू भाऊ. आता आम्हाला 5,000 रुपये ॲडव्हान्सही दिला त्यानं. उद्या तुमच्या वावरात आम्ही सकाळी 9 वाजता टच होऊ राहिलो. काही विषय नाही आहे तुम्ही काळजी करू नका आता. असं हो का बरं ठीक आहे ना हो ना. पण ते काय आता ते म्हणते उद्या येतो येत काही नाही मजूर आम्ही बसतो वाट पाय. उद्या येऊन राहिले का मग किती जण तुम्ही मग किती आहे सगळे लोक किती आहे म्हणलं. तसे 10 लोक तर आमचे पक्के आहेत. अजून 5 लोक वाढतील ना सध्या. म्हणजे अजून आम्ही कसं वावरात आहो ना इकडे. घरी गेलो की आम्ही टच करतो त्याले. फक्त म्हणलं एक विचारायचं होतं तिथं वावरात काही म्हणलं म्हणजे रागीची व्यवस्था आहे का गोदाम गिदाम काही असं गोडाऊन. कारण की कसं आहे आम्ही आता सगळे माणसं कसे आहे वयस्कर आहे काही असे आहे. थंडीच्यानं जरासं गाद्या दुल्या हे ते सगळी व्यवस्था चांगली होईल ना आमची. म्हणजे कसं व्यवस्था असेल तर येतो बा नाही तर मग कसं निरा येलेले वाढ नाही मग काय बिमार पडणं हे ते. चांगलं आहे ना व्यवस्था. आता महापुराचा बारसा आहे का महापुरीचा आता काय साक्षीगंध आहे हो याची व्यवस्था करणार आम्ही. अरे म्हणलं बा तुम्ही काळजी करू नका. फक्त एक घोंगळं आणि आपलं एखादं समजा खाली यात्रासाठी घेऊन येता तुम्ही. तसं एक आपलं बाजूला कुटाराचं एक कटघर आहे हो त्यातनी थंडी नाही लागत टिनाचं. त्यातनी राहते ना 10-15 लोक. पहिले आपल्या इथंच राहतात ते मजूर आलं ते. बरोबर आहे ना व्यवस्था आहे ना हो तेच म्हणलं. बाकी दुसरी गोष्ट पाणी गिनी कायचं आहे पाणी कायचं आहे म्हणलं म्हणजे इरीचं आहे का बोरचं आहे कायचं पाणी कायचं आहे. पाणी बिसलऱ्याचं पाणी आपलं इरीचं पाणी आहे. इरीच आहे का बरं चालते मला. हो ते कसं बोरचं पाणी आम्ही कसं जास्त घेत नाही. हो कसं युरेस्टोनच्या मोठा फेव लागते आम्हाला. बरं दुसरी गोष्ट काही म्हणजे तिथं आपल्याला समजा सामान गिमान घ्यायसाठी किराणा दुकान तुमच्या गावात आहे का एखादं. हो म्हणजे आम्ही इथून काही वजन जास्त आणत नाही म्हणून म्हणलं गॅस गीस आहे का म्हणलं तुमच्याजवळ. गॅस आहे ते बाबा जसं काय. अरे हे बा गॅसचं काहीच नाही इंधनच भरपूर आहे आपल्या इथं. हो इंधन आहे मस्त स्वयंपाक करा हे करा भाजीपाला आहे. हो टेन्शन नाही तुम्ही. हो एक ऊस गेला की जा बाबा. या तुम्ही फक्त तुम्ही काही टेन्शन नको घेऊ. इथं आल्यावर सगळं दिसते तुम्हाला बरोबर.
ते कसं विचार लागते भाऊ, तुमच्यासारखे नसते लोक सगळे. साधं झाडूनही नव्हतं ठेवलं पुढच्याने. एका ठिकाणी गेलो होतो आम्ही ऊस तोडाले, साधा लाईटही नव्हता ते लाईट. मग काय तर आम्हाला बा कसं काय अंधारात स्वयंपाक करायला लागला. म्हणून म्हणलं बा सगळी व्यवस्था चांगली करा, तळवं गिडवं झाड झूड करून पद्धतशीर पाणी शिपून, पद्धतशीर पाण्याच्या 2-3 कॅना लावून व्यवस्थित करून ठेवा. आल्या आल्या चहाची व्यवस्था करता म्हणलं, म्हणजे कसं म्हणजे डायरेक्ट आम्ही सुरूच करून देतो. तसा एक माणूस स्वयंपाकी आहे आमच्यासोबत, ते स्वयंपाक करते. बाकी अडचण नाही. चक्की गिक्की आहे ना का, चक्की आहे, नाही तर मग दहीन मग सगळं आणते म्हणून नाही तर. मग आता काही तर का 3 महिने राहिले काय. अरे बा म्हणलं दैना गिना टेन्शन नका घेऊ, चक्की आहे आमच्या गाव सगळं आहे ना. तुम्ही फक्त या तर घरी राजा. हो ना, तुमचं लय दिसून राहिला मला चालतं मोरा. या तुम्ही फक्त लवकर या इथं. उद्या सकाळी 9 वाजता टच व्हा, नारळ घेऊन तयार व्हा तुम्ही. बरं ठीक आहे, मग व्यवस्था करून ठेवा. मग 9 वाजता येतो आम्ही. घ्या बरं राजी भाऊ, बोला तुम्ही. तो चलो तुलसीराम भाई, आ गया ना भरोसा तुमको, है ना लेबर? हाँ वही वो बात कर रहा मैं. तो कल सवेरे हम 9 बजे पहुंच रहे वहाँ पे. ठीक आहे, ओके. हो हो, या काही हरकत नाही. हो ठीक आहे, ठेवतो मग ठेवतो. चला युगा मिटून भाऊ. या आता पद्धतशीर मजूर घेऊन. गाडी पाठवून देतो सकाळी उद्या. चला आता बोलणं झालं तिकडल्या मालकासोबत. टेन्शनचं काम नाही, आता लाईन लागून गेली. चला येतो मग. आता माझा विषय नाही घेतला. अरे म्हणलं मी काय म्हणतो, आपलं राजभाऊ, आपल्या उसाचं पाय सांग तेवढं, आणि आपले पैसे बी तेवढं ॲडजस्ट करता आता लवकर. अरे बा तुमच्याच काळजी थांब ना मी. हे बा यायले तिथं मजूर पोहोचून दिलं, की परवा दिवशी तुमच्या इकडे हे बा इकडलं मजूर पाठवून राहिलो मी. झाला ना, माझी लाईन लावायला आहे. तुमच्या इकडे 1-2 ट्रॅक्टर पाठवा लागते. तर आहेच काय आपलं जास्त इच्छा जवळपासच्या रसवून त्याला दे नाही. बस यायले फक्त टापटीप पण लावू द्या. तिकून आलो मी की बस तुमचं बरोबर क्लिअरच करून टाकतो. पैसे घेऊन येतो आणि तुमचा उसही घेऊन जातो. परवा दिवशी समजा तुमचं क्लिअरच. जाई तिकडे. हो दिसत आहे नाही. चला येऊ का मग मी. हो चला मिटवेल भाऊ, उद्या सकाळी बिलकुल ओके. चला येतो फायनल. चला गेला रे, गेला गेला म्हणलं. चला आता काय करायचं, कसं करायचं. हो सांगा म्हणलं, उद्या तर जा लागतेच आता आपल्याला, नाही का. त्याशिवाय खडकू देत नाही. म्हणजे ते 500-500 रुपये हाती मारले नाही शिवला, तर ते कसं काय पाच दोन राहू देतं का, मग देऊन टाकतं सगळ्याले. राहू द्या ना तेवढे हाताशी माया. तिथं आता म्हणतात ते आपल्याला जा लागते, कुठे नाश्ता असते, पाणी असते. हो तर तुम्हाला अजून 4:30 तिथं गेल्यावर भेटणार आहे ना, थांबा ना. तुमचा रुपया खात नाही मी. जाऊ देणार बा, पैसे कुठे पोहून चालले का, भेटते ना थांबा ना. तर आता मी काय म्हणतो, कंदीला भजी. हो आता हे आपला जे प्लॅन बनलेला आहे की आपल्याला जायचं आहे ऊस तोडाले आणि याच्यापासून पैसे काढायचे आहे. फक्त गावातनी कसं, गावातनी माहीत करू नका. नाही तर जर का झुंड जमा झाली तर सगळं आपलं फेल कार्यक्रम होऊन जाईल. तर आपण हाव दे 10-12 लोक आहे, तेवढेच जण आपण कसं आपल्या आपल्यातच राहू द्या गोष्ट. आणि तिसऱ्या गोष्टी कोणाला सांगू नका याच्यातल्या. काय संतोष झुंबर भाऊ, तुम्ही जरासं सतर्क करा. आता आम्हाला तर पैसे काढायला लागते, आम्ही काय कोणाला सांगणार काही, आपलं बाबाच नाव घालता तुम्ही. बरं आता पुढे लोकांना नाही सांगू आपण. हो पण आता घरी तर सांगायला लागणार, कधी घरच्याला तर पाहिजे सोय ना तुमच्या. कुठं चालले बा तुम्ही, काय चालले बा. मग तेच म्हणून राहिलो मी, घरी सांगा कसं आम्ही बा ऊस तोडायला चाललो म्हणून बापले को. घरचे म्हणून बा तुम्हाला आता हेच राहिलं होतं का, म्हणून म्हणलं काय सांगा मग. आता एकच सांगायचं, हो आम्ही चाललो म्हणा बा शेती तंत्रज्ञानाचा दौरा करून राहिलो म्हणा. इस्रायल टेक्नॉलॉजीनं शेती कशी करायची बा. 15 फुटाचा ऊस आहे म्हणा एकाच्या वावरात, तर ते पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहे म्हणा. 15 फूट ऊस 150 टन ऊस एका एकरात काढलेला आहे बा. त्याचं तंत्रज्ञान पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर आमची स्पेशल लक्झरी येऊन राहिली, तर आम्हाला फाट्यावर जावं लागते. तिथून आम्ही उद्या सकाळी जाणार आहोत. असं सांगायचं. बापा म्हणजे इस्रायल टेक्नॉलॉजी नाही का. हो म्हणजे शेती कशी करायची बा. हो बरं 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 असं सांगा लागत नाही का. म्हणजे आम्ही ऊस पासाठी चाललो बा, कशा पद्धतीनं शेती करायला लागते, ऊस कशा पद्धतीनं जास्त उत्पादन घेता येते नाही का, याचं आम्ही म्हणजे माहिती घेण्यासाठी एका गावाला चाललो. असं सांगा, असं सांगायचं सगळ्यालेच. बरं हो कोणी भेटो त्याला तसंच सांगायचं. आणि एक जण आला होता बा, आमचे फॉर्म भरून घेतले आणि आम्हाला एवढ्यालाच जाता येते. आता काही कोणी वाढू शकत नाही. तेच म्हणलं, आपल्या गावात आले होते, आम्हाला फाट्यावर भेटले आणि आम्ही फॉर्म भरून दिले. बस बस मग जमलं, मग जमलं आता. हो फक्त म्हणजे कसं देवदास गिवदास सारखे म्हणायचे बा, कुठं चालले कायले चालले. मोठे सांगून राहिले, नाही तर ती म्हणा मी येतो. तर मग कसं तशी माणसं जर घेतले तर अजून घरावर कुठे यायची. नाही नाही बाकी बा देवदास झालं, आपले सरपंच साहेब झाले, यायले बा अजिबात टच करू नका. जेवढे आपण हो एवढ्यातच राहू द्या. जर तुम्हाला 50,000 रुपये त्याच्यापासून 60,000 जितकी जास्त काढते तेवढी कोशिश करतो म्हणा मी तिथं. जवळपास तर मी त्याला 7-7 हजारच मागणार आहोत तिथं गेल्या. हो किराणा नाही बा, असं आहे तसं आहे, आम्ही असं आहे तसं आहे. जेवढे निघन तेवढी कोशिश करू, तेवढे घेऊन बिलकुल गायब हो. हो पण तिथून गायब व्हायचा प्लॅन कसा काय करायचा म्हणलं. नाही म्हणलं शांतराम, तिथं वावरात आपण पोहोचल्यावर समजा पैसे भेटले समजा हातात, तर त्याचा प्लॅन कसा करायचा. त्याचा आता तुम्ही मा घरी जा, मी बरं तोपर्यंत विचार करतो कसं कसं आपल्याला तिथून बा सुटकता येईल. नाही तर मग कसं नाही आपल्याला का ऊस आपल्याला तोडाची पै यायची. काऊन की ते बी लय सोपा नाही बरं, ते लय कलाकार दिसू राहिला, हातात पैसे नाही देऊ राहिला. तर मा घरी जा संध्याकाळी, आपण त्याच्यावर काही ना काहीतरी मार्ग काढू. चला आता ठीक आहे, मोळा मीटिंग जा आपल्या घरी, कोणाला काही सांगू नका. आणि चाललो तर म्हणा आम्ही अभ्यास दौऱ्याला चाललो म्हणा बा शेतीच्या यायचं. ठीक आहे चलो ओके. हॅलो हां बोला शिवलाल भाऊ. बोला बोला. ए मारुतराव या बरं इकडे शांताराम भाऊची इथे या. सगळे जण आलेत ना राजा. ते उद्याच आपल्याला अभ्यास दौऱ्याचं नियोजन करावं लागते ना, काय घ्यावं लागते संग काय नाही. हो कोयती ये काय घ्यायचं तर इथं या जरा लवकर या जरा. बरोबर येतो येतो. हो आलो समजा 10 मिनिटात पोहोचतो तिथं. ओके. कायचा दौरा आहे म्हटलं, अभ्यास दौरा, विळे वगैरे काय कोयती घरी आणून ते कसं काय आहे? सांगा आहे. अरे म्हणलं शब्दशः अर्थ नको पकडत जाऊन तुम्ही. ही एक कोयती घेऊन म्हणजे आम्ही काय तिथं काय ऊस काढायला चाललो का काही आपलं बोलले. अभ्यास दौऱ्याला चाललेलो आम्ही. ग्रामपंचायत सदस्य या नात्यानं माझी निवड झालेली आहे. शिवलाल भाऊ आहे, असे 10 लोक आहेत. ते 10 लोकायले जा लागते तिथं. पण माझ्या कुठे जावं लागते म्हणलं, कोणत्या दुसऱ्या देशात जावं लागते का?
आपलं इस्राईल हो इस्राईलला जायचं आहे, पण त्याच्या अगोदर पहिले एका दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आपल्या देशात. तुम्ही सांगत नाही बा खरं काय आहे काय म्हणलं कायचा दौरा होईल कुठे चालले कुठे तुम्ही ते आता काय सांगा तुम्हाला, आपल्या गावातले 10 लोकांची निवड केली, जे सधन कास्तकार आहे बुवा, ज्याला शेतीचं नॉलेज आहे, जसं की मी समजा. तर शेती उत्पादनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीनं काय काय करता येईल बुवा, असं एक मार्गदर्शनपर आपलं अभ्यास दौऱ्याचं इथं आयोजन केलेलं आहे. तर तिथं मी चाललेलो आहो. शांताराम भाऊ आहे, मी हो, शिवलाल भाऊ आहे, असे धुरंदाज लोक आहेत तिथं. तर आता आम्हाला उद्या सकाळी जायचं आहे, म्हणून म्हणलं काही समजा पुरी भाजी हे ते सकाळच्या हिशोबानं तयार कर म्हणलं तू आता. हो, माझी बॅग भरून घे, 2-3 ड्रेस हे ते टाकून घे, कारण की कसं आहे 1 दिवस लागते 2 दिवस लागते काही सांगता येत नाही. असं म्हणजे शेती तंत्रज्ञान शिकायसाठी चालले का असं बरं मग तिथं आता तुम्हाला मग किती 2-3 दिवस राहिला लागल अरे आता दर्यापूरच्या जवळच आहे म्हणते ते, झालं तर एका दिवसात नाही तर लय असले 2 दिवसात, याच्या पड्यात नाही लागत. हो इस्राईलला नाही झाला आम्हाला. हो चला ठीक आहे, येतो मी. हो उद्याच्या तयारीला ते आपले बॅग गिग भरून ठेव माई. आपलं टूथपेस्ट हे ते बाकी सगळं ओके करून ठेव ते. बरं ठीक आहे मग अंथरून पांघरून हे ते सगळं हो, ठीक आहे ओके आणि आपले सगळे लोक ठीक आहे कोण राहिलं का शिवलाल काही पाहून घे म्हणलं. आता सगळं बरोबर आहे, सगळे 10 लोक हे 2 लोक हे शिल्लकचे समजा आपले झुंबरन लाईने पाटील झाले ना. आता माय पोरग समजा आलं नाही भूषण आणि एक चेतन समजा बबनचं झालं. आता दोघं ते आले नाही तर ते उद्या आपल्यासोबत येतील. त्याला मी बोलावलं फोन करून, हो येऊन जातो म्हणजे भूषणे बी आणि आपलं चिते बी. तर आता फक्त आता नियोजन कसं करायचं. हो आता आपलं जायचं तर सगळं समजलं आपल्याला, पण तिथं गेल्यावर आता आपल्याला काय करायचं आणि कशा पद्धतीने तिथून आपल्याला आपली सुटका करायची याचं आता तुम्ही आम्हाला माहिती सांगा. पहा आता कसं झालं, आता चर्चा झाली माई शांतारांची. तर आमचं असं ठरलं की बा आपण ज्यावेळेस तिथं जाऊ, तिथं गेल्यानंतर पहिले आपण सगळे एकत्रित बसायचं, चहा पाणी होईल समजा. गेल्याबरोबर म्हणा बा कुठं आहे मुकरदम, राजूभाऊ आले का. आल्यानंतर पैशाचं कसं काय सांगा म्हणा. आले पैसे तुमचे, चला पैसे आणायचं. 10 लोक आम्ही जाईन पाहिजे 50,000 5,000 आपण घेतलेले आहे. 4,500 रुपये इथं ठेवा. तर पातीला आम्ही हात लावतो. तर आपण सुरुवात करायची मग. नाही ते तर विषय झाला ना हो कंदिलाबाजी. त्याचं म्हणणं आहे ना की तिथं गेल्याबरोबर तुमच्या हातात पैसे देतो म्हणते मी. त्याचा तर रोल नाही, पण तिथून म्हणलं मग आपल्याला ऊस तोडायचा लागेल ना ते. ते मालक राहील हे राहील समजा राजू भाऊ, त्याचा एखादा ते ड्रायव्हर राहील त्या गाडीवरचा. मग तिथून सटकाचं कसं हे विचारू राहिलो आम्ही. आता तेच सांगू राहिलो ना मी. तर आता एक काम करायचं, आपण आता इथून समजा निघालो. गावाला तर काही सांगायचं नाही अजिबात, अभ्यास दौऱ्याला चाललेला बाबा. आणि मी मेटेडोरवाल्याला त्या याले राजू भाऊ सांगून देतो, गावाच्या बाहेरच गाडी उभी कर, तिथंच आम्ही थैला घेऊन येतो बा. कारण की गावातली पाईपलाईन फुटलेली आहे. तर असं करून आपण त्याच्या गाडीत बसलो की मनोज पाटील आणि समजा झुंबर मारुतीचं कटलं घेऊन आपल्या मागं येतील. त्यानंतर आपण वावरात पोचलो, आपल्या हातात पैसे पडले की आपलं काम झालं समजा. 50-45,000 दिलं आपल्याला, ते 5,000 तर घेतलेले आपण. पैसे घेतल्यानंतर नारळ फुटलं की आपण पात घेणं सुरुवात करायची. तर आपण सुरुवात करायच्या आधी एक काम करायचं, आपल्याला काही ऊस काही तोडायचं नाही आहे, काही काम करायची तुम्ही काही काळजी करू नका आतापासून. आम्ही सांगतो की अरे रे रे थांबा उसले पडलेला आहे पुरत नाही, गाठा आहे काचकुरे आहे. नाटकं करणं सुरू करतो आम्ही. हे पुरत नाही बा आम्हाला, हे काही ऊस बरोबर नाही, लय पडलेला आहे अंदर. असं तसं करता टाइमपास करतो. तेवढ्याने एकानं अंदर जाऊन पाहायचं की बा पाहू द्या आम्हाला जास्त पडला का नाही. मग त्यानं याचं कल्ला करत, अरे बिबटे आहे तळशा आहे. जो पळत सुटायचं का नाही की डायरेक्ट आपल्या कटल्यात जाऊन बसायचं. कटलं तिकडे रेडी ठेवती नाही लाईनी पाटील आणि झुंबर. आपण सगळे बसले की पैशासहित बिलकुल रामपूर रवाना आहे का ते. बरं ठीक आहे, आला लक्षात. गाडी बिलकुल ओकेच ठेवतो आम्ही. बिबटे आला रे आला, कल्ला आला आम्हाला की बस गाडी बिलकुल चाबी लावूनच तयार. तुम्ही बसले की बरोबर रामपूर शिवाय गाडीच नाही थांबवत आम्ही. डिझेल गिझेल ओके भरून तयारच आहो. आता समजलं ना आता काही विषय राहिला का. बस कटलं घेऊन आपल्या गावात यायचं. आणि मग बा घरचे लोक म्हणतील ना सर काऊन आले. अरे म्हणा बा अभ्यास दौरा कायचा जीव वाचला हे लय झालं. मग काय बिबटे निघाले म्हणा त्यात. असं करून आपल्या गावात चाललं यायचं. नंतर पुढचं पुढे पाहून घेऊ काय होते. आपल्या लाईन पाटला 40,000 वापस द्यायचे, प्रत्येकानं आपापले 1,000 रुपये घ्यायचे. मस्त फर्स्ट क्लासमध्ये, टेन्शनचं काम नाही. हे तर झालंच म्हणा, पण 1,000 रुपयासाठी एवढा कुटाणा करू राहिलो आपण. आता 40,000 लाईन पाटलाला भेटू राहिले. कमीत कमी जराशी जास्त पैसे मागायचा प्रयत्न करता जरासं. त्या याले राजभाऊले नाही ते तर होणारच आहे म्हणा प्रयत्न आपला. जितकी जास्त उपसता येईल तेवढं उपसाचा प्रयत्न करू आपण. कारण की बा आम्ही इतक्या दूर आलेला या उसात काही गुंजाईश नाही. असं करता 70,000 रुपये तरी त्याला मागितल्याशिवाय आपण काही त्याला हात लावायचा नाही उसाले. बिबट्या करायचं. पैसे एक वेळ हातात पडले 70,000 मगच उठायचा. तेच म्हणलं. पाहू ना काय होईल ते. 50 आले तरी आपला फायदाच आहे. लाईने पाटलाला 5,000 कमी देऊ, त्याचं काय. झालं बाकी काय अडचण नाही का. चला ठीक आहे, मग आता उद्याच्या तयारीला लागा. आपापल्या थैल्या गेल्या ओके भरा. सकाळी 7 वाजता त्याचा गाडी येणार आहे. चला मग आता मोळा मीटिंग म्हणता, पण ते डबल आता आपल्या गावात येणार नाही का रे बा. अरे आपल्या गावात ते पैसे मागायला येणार नाही का. हे रामपूरचं मजूर पोहून आलं बा इकडे. ते येणार नाही का राजूभाऊ आपल्या गावात नाही. येऊ द्या ना. कोणाचे नाव खरे आहे म्हणलं सांगा ना तुम्ही. येऊ द्या त्याले. आपण त्याला दिसतच नाही. आपल्या समजला गावात आला रे बा की गावात आपण थांबतच नाही, जंगलान डायरेक्ट. आपल्या नावाचा माणूस आपल्या गावातही नाही. कोण की आता नावाचा माणूस आहे का कोणी इथं. मिट्टूलाल नावाचा या गावात आगलावे नावाचा माणूस आहे का. त्याला 2-3 झोडपे बसणार आपल्या गावात नाही. मी सांगतो तुम्हाला. पाहू द्या त्याला कोणाचं घर सापडते तर पाच बसन. पुढचं पुढे पुढच्या एपिसोडमध्ये पाहू आता उद्या.
येतो मग आता हो. काय आता मोठा दौऱ्याचं कसं आलं, ऐन वेळेवर आलं हे हो शिवलालच्या ना आता हो, आता काय पाहायला भेटते काय नाही तिकडे. आता ऊस कसे लस मोठमोठे आहे म्हणते बा हो. आता तिकडच्या शेत्या कशा आहे काय आहे त्याचं आता कसं पायनी करायसाठी चाललो आम्ही हो. येतो मग पाहून हो, सांगतो काय आहे काय नाही तर हो. चला आता कसं गाडी यायच्या तयारीत आहे म्हणते. बापा कोणत्या अभ्यास दौरा करायला चालले हो? पाहिजे फक्त त्या उसा गिसाने धसू नका म्हणलं. बिबटे तडचे लय असते तिकडे लय तडचे आहेत म्हणजे तिकडे बाबा. नाही का भांडणं करायची पाहिजे हो. म्हणजे होते कधी भांडण बोललं शब्दाला शब्द वाढत जाते हो. असे लोक असल्या अरे म्हणलं आम्ही एवढ्या चांगल्या कामाला चाललो आणि तरी तुमचं आपलं तेच आपलं तळशी येते नसं येते तसं येते मला काय समजत नाही का तुम्ही कोणाला बोलता काय म्हणतात. जाऊ द्या ना आता काय भांडणं करता बाबा. आम्हाला येऊ द्या ना सुखानं आता कशी 2 दिवस सुखानं जाते तर जाऊ द्या ना म्हणलं. हो तसं काही नाही म्हणत ते. फक्त म्हणलं काही ना काही आणलं तिकडून काही ना काही आमच्यासाठी. आता तुम्ही चाललेच तिकडे कोणत्या दौऱ्यावर तर आता काय म्हणा आता काय स्वित्झर्लंड चाललो आम्ही. अरे हो ना आणतो ना आम्ही तिकून जे काही नवाईच्या वस्तू असते ते आणणार हो. चला म्हणलं आपल्या घरापाशी ते गाडी उरायली म्हणलं लवकर. चला शांतराम शिवला आलेला आहे म्हणते हो. चला येतो मग आम्ही हो. जा तुम्ही वावराय ना चला हो. चला लवकर जा लागतं आपल्याला. हेलो मिट्टूलाल भैया मैं क्या बोल रहा था क्या हो गए क्या लेबर जमा हो गए क्या सब गाड़ी भेजा मैंने यहाँ से अभी गाड़ी निकल गया. अच्छा कोई वादा नहीं. अभी हम सब लोग तैयार है. बस तुम एक काम करो अपने गांव के अंदर गाड़ी मत डालो. वो कैसा है बीच में थोड़ा सा प्रॉब्लम है गांव में किसने तो भी वो पाइपलाइन फूट गई कि नहीं तो अंदर गाड़ी नहीं आएगा आएगा तो फालतू का पंचायत हो जाएंगी. तो मैं क्या बात कर रहा हूँ वो पुल के सामने खड़ी रखो गाड़ी. हम आ रहे हैं वहाँ पे निकल रहे हैं यहाँ से. अच्छा होगा पहले बताया बाबा हो. ठीक है तो मैं क्या बोल रहा तुम पुल के पास आ जाओ जल्दी बस 15-20 मिनट में पहुंच जाएगा गाड़ी. हाँ ठीक है कोई वादा नहीं. ठीक है कोई वादा नहीं. रखता फोन फिर ओके. कोले लोक हे शांताराम आणि हे ते आपल्याला माहिती नाही बा कुठं चालले बा. थैले गेले घेऊन. अरे कुठं चालले हो हा शिवलाल भाऊ शांताराम भाऊ काय आहे म्हणलं हे कुठचा दौरा होय. काय सांगता आता ते शिवलाल विचार बा काय शिवलाल सांग मध्ये आता दिवस बोले माय मोठा घोर झाला म्हणजे काय घोर. अरे पण चालले कुठं कायले चालले इतकी मोठी जत्रा चालली मला पता नाही. अरे सांगा ना कुठं चालले मी येत होतो. अरे काय का दिदा तुला काल किती पाहिलं आम्ही मग काय तर हो. काल आपल्या वावराकडे एक टीम आली होती हो. इस्रायलचे लोक होते वाटते यात काही आपल्या देशाचे होते हो. तर ते म्हणजे आपलं ऊसाचं तंत्रज्ञान हो कशा पद्धतीनं बा ऊस काढा लागते उत्पादन वाढीसाठी काय करायचं कोणती जात निवडायची हो याची पाहणी करायसाठी एक अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे हो. तर त्याच्यासाठी आपल्या गावातले समजा 10 लोकांसाठी 10 तिकीटं उरल्या होत्या हो. तसे काही बाकी गावचे आहेत तर ती एक लक्झरी येणार आहे हो. तर आम्ही रजे तुला लय पाहिलं पण तू काही सापडला नाही. जे होते हे पाय संत्या ढोरं चालू राहिला होता हो. त्याचंही नाव लिहून टाकलं. मग सगळे आता आम्हाला कसं आज फुकट फाकड लक्झरीत बसून जाणार आहे आता हो. आताच फोन आला त्याचा तर आम्ही चाललो ऊस पाहणी करायसाठी. सांगा आता किती बयाड लोक आहे आपल्या गावातले. अबे मग आमच्यासारखेच नाव टाकायचं त्याच्या संत्यान गिनते ढोरं चालणारे पोट्टे हे काय तंत्रज्ञान समजणार आहे ते म्हणलं आमच्यासारख्याला तिथं जायला आवश्यकता होती ना. मग आमचं नाव कोणी टाकलं नाही तर मग आताही जमत असेल तर पहा ना एखादा कॅन्सल करा यातला. राजा तेच नाही जमत ना. मग मोबाईल नंबर आणि ते अटॅच केलं त्या तेव्हा मग OTP येत जाय आणि हे त्याने आम्हाला 10 जण जे वक्तात सापडले हो त्याची आम्ही 10 तिकीटं फाडल्या हो. आता मग आम्ही म्हणा आता तुले फोन लावा तर ते काय सुचू दे नाही राजा ते जा लागते आता ते हुकलं बा तुमचं आता जमणार नाही ते. बयाड माणसं घेऊन चालले बी आणि कायचा अभ्यास दौरा आणि काय शिकून येणार तुम्ही. मग सरपंच सारखेले माझ्यासारखे सांगायला नव्हतं पाहिजे. जा आता जा हो. काय पण एखाद्याच्या दुसऱ्याच्या जागेवर मला जर घेतलं तर काही बिघडत होतं का काय बापा घरीच राही ना. तिकडे काय दांगडा काय नाही आता आमचं आम्हाला माहिती पुढचं काय प्रकरण होते काय नाही. अरे नाही ना तसं नाही ना दिदा. ते कसं असते ज्याचं नाव लिहिलं ज्याचा मोबाईल नंबर त्यानं लिहिला त्यालाच ते फोन आले ना असं आहे ते मेसेज आले त्याची. मग द्यायचं नाव तिथं दिलं हो तेच हो. दुसरे थोडी जमणार आहे काही करता का खोटे कामं राजे हो. चला म्हणलं चला रे बा निघा म्हणलं ते गाडी येऊ राहिली म्हणते लक्झरी हो. चला आता चला जा बा. मग आता पाहिजे जरासा अभ्यास चांगला करून या जरासा आम्हाला सांग ना मग कसा ऊस पाहिजे कसा लावा लागते कोणत्या जाती जातं हो ना. तर काय मग ते तिकीट खाणं पिणं त्याच्या इकडे आहे का कसं काय म्हणलं ते. अरे बाबा खर्च काय झाले बा आम्हाला उलटे पैसे देऊ राहिले ते. मग काय तर 1000 रुपये आम्हाला शिकायचे पैसे देऊ राहिले. तुम्ही शिका आणि गाव करायला सांगा हो. तर त्यासाठी आम्ही चाललो आता हो. चला आता उशीर काही करू नका फालतू अजून भांडं फुटून चला हो. चला रे बा चला. 1000 रुपयासाठीच चालले काय जे शिकते ते हो. जा बा जा हो जा. पण ते दौरा आहे किती दिवसाचा हो. गाव कोणतं काय तेवढंच सांगा कमीत कमी मग मला मा गाडीनं आलो असतो मी मा तिकीटनं आलो असतो तिथं. मागणी करते वाटते घोरे येते का लटकून लग्जरीच्या बाई. अरे तसं नाही ना देवीदा. त्याला आम्ही खोदू विचारलं ना किंवा कोणतं गाव आहे तर ते आम्हालाच तर नाही सांगितलं. मग तिथं गेल्यावरच तुम्हाला सांगू म्हणे आम्ही सस्पेन्स गाव आहे म्हणे ते 15, 16, 17, 20 फुटापर्यंत ऊस आहे म्हणजे त्या गावात. आणि जर तुम्हाला नाव सांगितलं तर म्हणे लोक आधीच पोहोचायचे म्हणजे दांगडो करायला त्या ऊसातनी म्हणून ते सध्या आम्हालाही नाही माहीत ते त्यालाच माहीत बा हो. तिथं गेल्यावर तुला फोन करीन आम्ही. कोणतं गाव आहे माविंद ते. बरं जाऊ द्या बरं जा तिकडे पण सांग ना आम्हाला फोटो काढता त्याचे हो. जा तिकडे लारायला तरी नाही आला होतं कमीत कमी लेको हो. जा बोलो राजू भैया गाड़ी निकाली मैंने बोलो ना आप क्या बात है. हाँ तो पप्पू मैं क्या बोल रहा था मैंने लगा रामपुर वाले को फोन तो उनकी तैयारी हो गई सब हो गई लेकिन रामपुर के अंदर गांव में नहीं लेके जाने का गाड़ी ऑयली और अपना वो एक चीज़ का झाड़ दिखेगा पुल है वहाँ पे रुकाने का वो वहाँ पे आ रहे थैले लेके
और वो मैं क्या बोल रहा था एक तुम लेके जाएंगे कि नहीं वो खेत में, वो गन्ने का खेत तो तेरे को मालूम है, मैंने बताया तेरे को। तो वहाँ पे जाने के बाद वो तुमको पैसे मांगेंगे, हाँ हो, क्योंकि मैं नहीं आ रहा ना, हो तेरे को भेज रहा मैं। तो वहाँ पे वो तुमको 5-5 हज़ार रुपये मांगेंगे। अच्छा ठीक है ठीक है। तो तुमने मेरे को 50,000 रुपये दिए, अभी डीजल को 5,000 रुपये, और वो 45,000 उनको देना है बोले, तो फिर दे दूँ क्या फिर उनको फिर 45,000? नहीं ना, वही बता रहा ना मैं तेरे को, तेरे खिस्से में पैसे रख तू, 45,000 उनको तो देना चाहिए अपने को, लेकिन कैसा, हाँ जल्दी दे कि कैसे वो आंग में आ जाते ना उनके। हाँ उनको बोलना, आ रहे बोलना राजू सेठ 11 बजे आती है, 12 बजे आती है, 1 बजे आती है, चालू रखने का। हाँ तुम गन्ना काटना चालू करो बोलना, पेमेंट आ ही रहा बोलना। हाँ, तुम तो है ना बोला, मैं तो ना बोलना यहाँ पे। हाँ, तो तुम्हारे पास ही पैसे रखो, यदि उन्होंने बोला कि नहीं 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 पैसे होंगे तो काम करते, बाद में उनको कैसा बोलना, 2-2 हज़ार रुपये दे देता वो। राजू सेठ ने बोला 2-2 हज़ार देने के। हाँ, तो 2-2 हज़ार हाथ में मार देने के, काम शुरू कर देने का। ना लेकिन उन्होंने बोला कि पूरे पैसे होना, काम नहीं करते तो फिर क्या करने का? कहाँ जाते हो, एक बार वो आ गए कि फंस गए हो, फिर क्या तो, हाँ जाना आना ये वो। हाँ 2-2 हज़ार लो बोलना, नहीं होना तो फिर जान दो बोला, जा बोला घर को तुम। हाँ नहीं होना हमको, हाँ मैं चल रहा घर को। ठीक है करता ना, मैं नाटक करना मेरे को जमता ना, हो टेंशन मत लो। 2-2 हज़ार हाथ में मार देता है, काम शुरू कर देता, 2 दिन पैसे देने के नहीं। हाँ पूरा होंगे तब देंगे। हाँ, ठीक है मैं लेके जाता गाड़ी में बिठा के। तुम पीछे से आ जाना बराबर। हाँ कोई बात नहीं, ठीक है फिर रखता फोन। बस बस अब कुछ बताने का काम नहीं तेरे को, बस 2 हज़ार रुपये एक एक आदमी को देने के, और करना है तो करो बोलना, नहीं तो घर को जाओ बोलना। हाँ, बस फंस गए वो। हाँ ठीक है फिर फोन रखता मैं। येतो का झुंबर, हा हो काही अडचण नाही आता, हो करतो आम्ही तुम्हाला फोन बरोबर, हो लोकेशन पाठवत राहतो, हो तुम्ही 15 मिनिटांना पटकन निघा, हो एखाद्या ठिकाणी चहा पाण्याचा ब्रेक होतेच आमचा, हो तेवढ्यात तुम्ही बरोबर टच होताच आम्हाला, हो जा आता घरी लवकर, आणि ते मारुतीची गाडीची चाबी आहे तुमच्याजवळ, या लवकर मग. हो बस बस आलोच ना तुमच्या मागं आम्ही, मग काय तर. हो तुम्ही निघाले का बस आलो. जा हो, काढा लवकर गाडी, चला एवढ्या साहेब, काढा गाडी काढा. हो, जाऊ दे.